गीता अध्याय 8 श्लोक 26. शुक्लकृष्णे गती हेते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिमन्यया वर्तते पुनः. शुक्लकृष्णे शुवराघात क्रूवराघात शुक्लकृष्णे गती हेते ती दीर्घ आहे ये हला ये गती हेते जगतश विसर्गाचा श जगतश शाश्वते मते एकया यात्य या पूर्ण म्हणायचा मग तला य म्हणायचा यात्य नावृत्ती वृवर आघात घ्यायचा वृ बरोबर अर्धा त म्हणायचा आणि मग ती म्हणायचा नावृत्ती मन्यया म वर आघात वर्तते पुनः वर्तते मधल्या व वर आघात. शुक्लकृष्णे गती हेते जगतः शाश्वते मते 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 एकया यात्यनावृत्तिमन्यया वर्तते पुनः 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 शुक्लकृष्णे गती हेते जगतः शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिमन्यया वर्तते पुनः. संधी विग्रह. शुक्लकृष्णे गती ही एते जगतः शाश्वते मते एकया याति अनावृत्तिम अन्यया आवर्तते पुनः. शुक्लकृष्णे म्हणजे शुक्ल आणि कृष्ण देवयान आणि पितृयान किंवा शुक्ल मार्ग आणि कृष्ण मार्ग हे दोन मार्ग. गती म्हणजे मार्ग, ही म्हणजे निश्चितपणे, येते म्हणजे ह्या किंवा ह्या दोन प्रकारचे असा अर्थ. जगतः म्हणजे जगताचे, शाश्वते म्हणजे शाश्वत काळ टिकणारे किंवा कायम असणारे, कायम स्वरूपी. मते म्हणजे मत आहे. एकया म्हणजे एका गतीने गेलं असता. याती म्हणजे प्राप्त करून घेतात किंवा प्राप्त होतो. अनावृत्तिम म्हणजे पुन्हा जन्माला न येण्याची गती प्राप्त होते. अन्यया म्हणजे दुसऱ्या मार्गाने गेलं असता. आवर्तते म्हणजे पुन्हा जन्माला येतो, जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो. पुनः म्हणजे पुनः. अन्वय. ही जगतः एते शुक्लकृष्णे गती शाश्वते मते एकया अनावृत्तिम याति अन्यया पुनः आवर्तते. कारण किंवा निश्चितपणे ह्या जगताचे हे दोन प्रकारचे मार्ग, ह्या दोन गती, शुक्ल आणि कृष्ण, देवयान आणि पितृयान हे मार्ग सनातन आहेत, कधीही न संपणारे किंवा कधीही नष्ट न होणारे मानले गेले आहेत. एकाच्या द्वारे गेलं असता पुन्हा
जन्माला यावं लागत नाही. एका गतीने गेलं असता पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही आणि दुसऱ्या गतीने गेलं असता पुन्हा परत येतो, या पृथ्वीलोकावर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. या श्लोकामध्ये कुठली गती प्राप्त झाली असता मनुष्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि कुठली गती प्राप्त झाली असता घ्यावा लागत नाही, या दोन्ही मार्गांचं विवरण भगवंतांनी केलेलं आहे. शुक्ल ही पहिली गती झाली आणि कृष्ण ही दुसरी गती झाली. शुक्ल गतीने म्हणजे प्रकाश मार्गाने गेलेला आत्मा, जीवात्मा पुन्हा जन्माला येत नाही. प्रकाश मार्गाने शुक्ल गतीने गेलेला जीवात्मा परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचतो. त्याला अनावृत्तीम ही अवस्था प्राप्त होते. आवृत्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तेच घडणे, जन्माला येणे, मरणे, पुन्हा जन्माला येणे, पुन्हा मरणे, याला आवृत्ती म्हणायची. पण जो प्रकाश मार्गाने जातो, शुक्ल मार्गाने जातो, शुक्ल गती कुठली ते आपण मागे बघितलं. 20व्या श्लोकात जे भगवंतांनी सांगितलं, अग्निर्ज्योतिरः शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. या श्लोकाचा अर्थ बघा, म्हणजे तिथे तुम्हाला शुक्ल गती कुठली हे कळेल. या शुक्ल गतीने गेलं असता मरणकाली सगळी इंद्रिय चांगल्या प्रकारे कार्यरत असताना, बुद्धीचंही कार्य उत्तम चाललेलं असताना, सगळं समजत आहे, सगळं इंद्रियांनी सगळं व्यवस्थित करता येत आहे, अशा वेळेस आणि कुठल्याही मनामध्ये कुठलीही इच्छा राहिलेली नाही, अशा वेळेस जर देह सोडून गेला तर शुक्ल गतीने गेला तो जीवात्मा किंवा तो योगी असं म्हटलं जातं. आणि अशा वेळेस कुठल्याही प्रकारची इच्छा न राहिल्यामुळे, केवळ भगवत स्मरण चालू असल्यामुळे असा जीवात्मा, अशी व्यक्ती भगवंतापर्यंत जाऊन पोहोचते. त्याला पुन्हा अवश्य जन्म घ्यावा लागत नाही. पण अन्य गती जी कृष्ण गती आहे, आता कृष्ण गती 25व्या श्लोकामध्ये भगवंतांनी उलगडून सांगितली आहे. धूमो रात्रिस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसै ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. रात्रीची वेळ आहे, सगळं धुरकट आहे, इंद्रियांना काही कळत नाही आहे, खाल्लेलं समजत नाही आहे, प्यायलेलं समजत नाही आहे, सगळी धुरकट अवस्था आहे. आणि तरीसुद्धा मृत्यूकाळी लोकांनी आपल्याला काहीतरी द्यावं अशी ज्याची इच्छा आहे, मन मोठं झालेलं नाही, मन अत्यंत संकुचित झालेलं आहे, पण त्या व्यक्तीने जर आयुष्यभर योग साधना केलेली असेल आणि मृत्यूकाळी त्याची अवस्था अशी असेल, तर अशा व्यक्तीला कृष्णगती प्राप्त होते. त्याला अंधाराच्या मार्गाने जावं लागतं. त्या मार्गाने गेल्यानंतर काही काळ तो चंद्रलोकामध्ये किंवा चंद्रज्योतीमध्ये समावून जातो, तिथे काही काळ राहतो आणि पुन्हा त्या व्यक्तीला, त्या योग्याला पृथ्वीतलावर मनुष्य रूपामध्ये किंवा पृथ्वीतलावर जन्म घ्यावाच लागतो. ही जी गती आहे ही कृष्ण गती आहे आणि त्या कृष्ण गतीने जो जीव देह ठेवून जातो त्याला पुन्हा आवृत्ती प्राप्त होते, त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि जो शुक्ल गतीने जातो, प्रकाश मार्गाने जो जातो, त्याला मात्र पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. भगवंताशी साधर्म्य पाहून भगवंताशी तो एकरूप होतो. अशा प्रकारे शुक्ल आणि कृष्ण ह्या दोनच गती प्रत्येक जीवाला प्राप्त होतात. एकतर तो शुक्ल मार्गाने जाईल किंवा कृष्ण मार्गाने जाईल, याच्या व्यतिरिक्त दुसरी अजून तिसरी गती नाही. ह्या दोनच गती प्रत्येकाच्या ह्या दोन गतींपैकी एक गती प्रत्येकाच्या वाट्याला येते. म्हणून ह्या दोन मार्गांनीच मृत्यूनंतर
प्रत्येक जीवाला जावं लागतं असं भगवंताने सांगितलं. ह्या शुक्ल आणि कृष्ण ह्या शाश्वत गती आहेत. सनातन काल, आज आणि उद्या ह्या तिन्ही काळामध्ये ह्याच पैकी एका गतीने प्रत्येकाला जावं लागतं, म्हणून त्याला शाश्वत गती मानलेलं आहे, मान्यता प्राप्त झाली आहे. किंवा भगवंताचं असं मत आहे की ह्या दोन गतीच शाश्वत गती आहेत. पहिल्या गतीने म्हणजे शुक्ल गतीने गेलं असता पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही, भगवत प्राप्ती होते. आणि दुसऱ्या म्हणजे अन्य गतीने गेलं असता म्हणजेच कृष्ण गतीने गेलं असता जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जन्म मृत्यूच्या चक्रातलं फिरणं त्याचं संपत नाही. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. शुक्लकृष्णे गती हे ते जगत शाश्वते मते एकया यात्यनावृत्तिमन्यया वर्तते पुनः. हरि ओम तत्सत्.